माढा लोकसभा भाजपची उमेदवारी विजयसिंह मोहिते पाटलांना जाहीर होणार। माढ्याचा तिढा, सतत अनेक उमेदवारांच्या बाजूने बसणारा वेढा अखेर मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यातून सुटला असून मंगळवार दिनांक 26 मार्च रोजी सांगोला येथे विजयसिंह मोहितेंनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली, तर बुधवारी माढ्याचे माजी आमदार धनाजी साठे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन गुप्त चर्चा केली। एकंदरीतच माढा लोकसभेत सुरुवातीला अनेक चेहरे समोर आणून गनिमी काव्याने विरोधकांना झुलवत ठेवून भाजपने वेगळीच रणनीती अवलंबल्याचं चित्र स्पष्ट झालंय। मिळालेल्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती जमातीचे माढा तालुका अध्यक्ष दिलीप बारंगुळे यांनी वृत्तदर्पण प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं, सध्या तरी म्हणजे मुंबईत हवात येत आहे विजयदादांनाच म्हणजे उमेदवार द्यायचा आहे। खोटारड्या पक्षाला म्हणजे उमेदवार दिलाय राष्ट्रवादीने विजयदादांना डावलून खोटेपणाचा आवाहन शरद पवारने जे म्हणजे साध्य केलंय की म्हणजे आम्हाला उभा करून खासदारकीचे तिकीट त्यांना देऊन, कारण बीजेपीशी संगनमत करून जिल्हा अध्यक्षपद मिळवलं। परंतु झालं काय की हा खोटारडेपणा लवकरच उघडकीस झाला। आता हे ऐन रणांगणाच्या वेळेला काय झालंय, ज्या वेळेला कौरव पांडवाचं युद्ध होतं त्यावेळेला श्रीकृष्णानं अर्जुनालाच गीता सांगितली, कारण का तर ऐकणार म्हणजे स्वच्छ मनाचा होता म्हणून सांगणारा जो होते श्रीकृष्ण त्याने अर्जुनालाच गीता सांगितली, म्हणून पांडवाचा विजय झाला। त्याचप्रमाणे हा विजयाच्यासाठी श्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणजे सांगण्यावरून यांच्या म्हणजे प्रमुख माहितीवरून असं कळतंय की विजयदादांना जर उभं केलं तर जे संजय मामा आहेत त्यांना दूर चालल्याशिवाय राहणार नाही। ते म्हणजे आज खऱ्या अर्थानं महाभारतातील पांडवाचा विजय म्हणता येईल। सहसंपादक विजय चव्हाण, वृत्तदर्पण न्यूज, माढा।